तसं तर मराठी इंडस्ट्रीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला असं वाटतं महाराष्ट्रात महिला तशा सुरक्षितच आहेत आणि महिलांना तेवढा मान आहे आणि मराठी मुली तेवढ्या स्ट्रॉंग समजल्या जातात आणि त्यांना तेवढी लिबर्टी पण मिळते महाराष्ट्रात. जसं भारतातल्या काही प्रांतांमध्ये तुम्ही जसं नॉर्थकडे जाल तसं जेवढं रिग्रेसिव्ह होत जातं कल्चर, तेवढं रिग्रेसिव्ह कल्चर आपलं नाही. आणि मराठी पुरुष पुरुष खरंच खूप त्या बाबतीत मी रिस्पेक्ट करते त्यांचा, की ते बायकांना तेवढी लिबर्टी देतात. म्हणजे जे क्राईम्स घडतात ते बाजूला ठेवूयात आपण, पण इन जनरल तू पाहिलंस तर मराठी बायका तशा खूप फ्री वागतात. तुलाही माहिती आहे, आपण खूप फ्री राहतो. पण हिंदी मालिकेमध्ये काम करताना एक असा प्रसंग आला होता की खूप नॉर्थ युपी वगैरे, असं मला स्टिरियोटाईप नाही करायचं आहे, पण युपी साईडचे वगैरे काही प्रोडक्शनवाले असतात सेटवर, फार त्या बाजूची लोकं असतात हिंदी सेटवर. तर त्या सेटवर ना एक प्रॉब्लेम होता, तिथे खूप धूळ असायची आणि चाळीतलं घर असल्यामुळे आम्ही चप्पल नाही घालायचो आणि तिथला स्टुडिओवाला व्यवस्थित साफसफाई नसायची, तर त्या धुळीतच आम्ही बसायचो, चालायचो विदाऊट चप्पल, तर पाय खराब व्हायला लागले होते आणि पाय सगळे उकलून गेले होते खालून आणि ड्राय वगैरे असं खूप झालं होतं. तर मी काहीच बोलत नव्हते, मी लांब बसले होते, कारण 100 वेळा त्याला सांगून झालं होतं. तर मी लांब बसले होते आणि आमच्या शोची जी लीड होती आसामवरून, आता शोचं नाव कळेल सॉरी तर शोची जी लीड होती मुलगी, ती खूप त्या दिवशी त्रासली होती आणि ती जो आमचा EP होता त्याला सांगत होती की सर ये हम बहुत प्रॉब्लम हो रही है, आप मेरे पैर देखिए कैसे हो गए, पुरे छाले पड गए वगैरे वगैरे वगैरे, खूप सांगत होती आणि खूप तिला रडायला आली होती जवळजवळ. तर तेव्हा तो पुटपुटला नव्हता खरं तर, तो जोरातच बोलला होता. मी लांब होते पण मला त्यांचं ते कॉन्व्हर्सेशन ऐकू येत होतं. तर तेव्हा तो बोलला, इसलिए हमारे बड़े बुजुर्ग कहते हैं की औरतों ने घर में ही रहना चाहिए. असं तो जो बोलला ना, इतक्या वेळ मी गप्प बसले होते. पण त्याचं हे वाक्य ऐकताच मी तिथून उठले जोरात आणि म्हणाले, क्या बोला आपने, क्या बोला आपने, औरतों ने घर में रहना चाहिए. मतलब कल से कोई भी फीमेल आर्टिस्ट सेट पे नहीं आएंगी. आप सब लोग जो प्रोडक्शन वाले हो, सब लोग साड़ी पहनेंगे और आप आके शूट करेंगे. हमारे जो रोल है आप लोग करेंगे. हमारी ज्वेलरी विग लगाओ, साड़ी पहनो और आप आना. क्योंकि म्हटलं, तुम्ही महिलाओं ने घर से बाहर ही नहीं निकलना चाहिए, हे तू कसं काय म्हणू शकतो. म्हटलं, आप जहाँ काम कर रहे हैं ना, आपका घर चल रहा है ना, वो महिलाओं की वजह से चल रहा है. कारण टेलिव्हिजन ही फिमेल डॉमिनेटेड इंडस्ट्री आहे. टेलिव्हिजन हे बायकांमुळे चालतं. सॉरी, आय विथ रिस्पेक्ट टू ऑल माय मेल को ॲक्टर्स, बट हे खरं आहे, इट्स अ फिमेल डॉमिनेटेड मीडियम. आणि हा तिकडून इकडे आपल्या महाराष्ट्रात मुंबईत येऊन काम करतो आणि आपल्याला म्हणतोय की महिलाओने घर में रहना चाहिए. म्हटलं, मग तुझं जे घर आहे ना ते आमच्यामुळे चालतं. आम्ही जर नाही आलो ना शूटिंगला, तुझं शूटिंग बंद पडेल. म्हटलं, कॉल टाईम नाही पाठवायचा उद्याचा, आम्ही कोणीच येणार नाही आहे. म्हटलं, मुली उद्या तू माझी साडी नेसायचीस आणि तू माझा सीन करायचास. आणि मग ते प्रकरण खूप मोठं झालं आणि मग वरती प्रोड्युसरपर्यंत गेलं आणि मग त्याला सॉरी म्हणायला लावलं आम्ही. तर हे झालं होतं आणि हे पहिल्यांदा झालं माझ्याबरोबर. असं मराठी शूटिंग सेटवर असं कधीच नाही होत. बापरे, म्हणजे एक किती वेगळी गोष्ट आहे की आपण असं म्हणतो की नाही असं होत नाही किंवा इंडस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी होतात, पण हे चुकीचं आहे की तू एका लीडला बोलतोयस की इसलिए तू बाईला म्हणतोयस. आणि असंही नाही ना की कोणी उगाच काहीतरी त्रास हो. देत आहे. तो जेन्युइन प्रॉब्लेम आहे. Actually. कोणाचे तरी पाय उकललेत पूर्ण आणि त्याला भेगा पडल्यात मोठ्या मोठ्या, त्रास होतोय त्या धुळीचा, हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. आणि हायजीन हा बेसिक, ही Actually. बेसिक नेसेसिटी आहे. त्यामुळे असं काही कोणी टँट्रम्स नव्हतं थ्रो करत. हे तुम्ही कसं म्हणू शकता. आणि तुम्ही त्या बायकांच्या जीवावर जगताय, तुमचं घर चाललंय बायकांच्या जीवावर. आणि हे खरं आहे, बायकांमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्री सुरू आहे. यू कॅन्ट से दॅट. स्टोरी जर बघितली ते स्त्रीपासूनच सुरू होते ना, की Exactly. पुरुषापासून. तर हे ती मेंटॅलिटी अजूनही तिथल्या लोकांमध्ये आहे. महाराष्ट्रात नाही आहे तशी, पण तुम्ही जसं वर जाल तशी ती मेंटॅलिटी, रिग्रेसिव्ह किंवा पुरुष प्रधान संस्कृती तशी तिथे खूप आहे अजूनही. ॲक्च्युली मी पण कधी कधी म्हणते की टचवूड की मी मराठी म्हणून जन्मली, कारण मी बाकीच्या गोष्टी बघते ना तर असं वाटतं की आपण खूप सुखी आहोत. खूपच सुखी आहोत आपण. आणि मला अभिमान आहे महाराष्ट्रीयन मराठी असल्याचा. मला प्रचंड अभिमान आहे. आणि मी तर म्हणते, मला सगळ्या माझे जितकी आयुष्य असतील त्या सगळ्या मला स्त्री म्हणून जन्म दे आणि महाराष्ट्रात जन्म दे मला, हे मी नेहमी म्हणते.